बातमी आहे पिंपरी चिंचवड येथून दिनांक 21 ऑक्टोबर 2022 रोजी कासरवाडी येथील कलासागर हॉटेलमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट यांची महिला आघाडी राज्य कार्यकारिणी बैठक पार पडली। या राज्यस्तरीय महिला अधिवेशनात पक्षाची नवीन महिला कार्यकारिणी जाहीर करण्यात आली होती। तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे अध्यक्ष केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी महिला कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले व स्वतः नवनिर्वाचित महिलांना आपले कार्यकारिणी पदाची नियुक्ती पत्र देऊन पुढील राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। पिंपरी चिंचवड शहरातील 5 वेळा नगरसेविका राहिलेल्या चंद्रकांता सोनकांबळे यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली। त्याचबरोबर आशा लांडगे यांची केंद्रीय कमिटीच्या सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली। सोबतच विविध जिल्ह्यातील महिलांना सरचिटणीस पद, जिल्हाध्यक्ष पद व विविध कार्यकारिणी जाहीर करण्यात आली। या कार्यक्रमाला चंद्रकांता सोनकांबळे, रामदास आठवले यांच्या पत्नी स्मिता आठवले, ॲडव्होकेट आशा लांडगे, ॲडव्होकेट अभया सोनवणे, संगीता आठवले तसेच विविध पदाधिकारी आणि महिला कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी राष्ट्रीय नेत्या स्मिता आठवले आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले। याच बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रसन्न तरडे आणि भानुदास हिवराळे यांनी। पाहुयात। मुंबईमध्ये निवडणुका होणार आहेत, पुण्यामध्ये होणार आहेत, खूप ठिकाणी नाशिकमध्ये होणार आहेत। या विभागामध्ये जे निवडणुकीला उभारणार आहेत तर आपल्याला एक चिन्ह हवं आहे, कारण दरवेळेला आपल्याला चिन्ह घ्यायच्या वेळेला आपल्या 4 नाही तर 8 दिवस आधीच आपल्याला चिन्ह घ्यावं लागतं आणि आपल्याला प्रचाराला वेळ मिळत नाही। तर त्याच्या आधीच आपल्याला मान्यता घ्यायची आहे। आठवले साहेब देशभर काम करत आहेत, देशभर पक्ष वाढत आहेत, त्यांच्या पाठीशी त्रिपुरा, नागालँड, मणिपूर, गुवाहाटी, आसाम या ठिकाणी भयंकर म्हणजे खूप प्रमाणात महिला त्यांच्या पाठीशी उभ्या आहेत। आता महाराष्ट्रामध्ये देखील म्हणजे आता नवनिर्वाचित ही प्रक्रिया पूर्वी आशाताई लांडगे जेव्हा महाराष्ट्राच्या अध्यक्ष होत्या तेव्हापासून मी म्हणजे 1992 पासून मी महिलांच्या परिचयाची आहे, त्यापासून महिला आघाडी साहेबांच्या पाठीची आहे। पण आता अगदी म्हणजे व्यवस्थित लोकशाही पद्धतीने निवडणूक होऊन प्रत्येक महिलेला आणि पुरुषांना पद दिली जातात आणि प्रक्रिया ही खूप चांगली आहे आणि ते आता खूप चांगलं वाटतंय। महिलेला अधिकार दिला जातो। आशाताई बोलल्याप्रमाणे की पुरुष कार्यकर्त्यांना विचारून आम्हाला महिलांची निवड करावी लागते आणि त्या ठिकाणी जर महिला चांगल्या पद्धतीने काम करत असेल तर तिला डावललं जातं। खरं म्हणजे आठवले साहेबांची थोडीफार मला बाजू घ्यावी लागेल, एक अध्यक्ष म्हणून नव्हे तर एक पत्नी म्हणून, कारण ते साहेबांचे आदेश असतात की तुम्ही लोकशाही पद्धतीने ज्या विभागामध्ये जर तुम्ही एखाद्या महिलेला निवडणार असाल तर त्या ठिकाणी पुरुष कार्यकर्ते मंडळीची देखील तुम्ही एक विचार घ्या। विचार दोघांचाही झाला पाहिजे। महिला ज्या पद्धतीने काम करते त्या पद्धतीने पुरुष कार्यकर्ते देखील काम करतात। उद्या त्या ठिकाणी काय करण्याची वेळ आली तर दोघांचाही त्यामध्ये सहभाग असला पाहिजे। जसे चंद्रकांताताई बोलल्या, वैचारिक पद्धतीने जर तुम्हाला लढायचं असेल तर महिला पुढेच असणार आहे, त्यामध्ये वाद नाही। कारण महिलांनी आमच्या पुरुष कार्यकर्त्यांपेक्षा महिला कार्यकर्त्यांमध्ये ॲडव्होकेट, वकील, डॉक्टर, प्राध्यापिका जास्त आहेत, त्यामध्ये आम्ही जास्त पुढेच असणार आहोत। पण मला थोडंसं असं वाटतं की आपल्याला जर या प्रक्रियेमध्ये कार्यकर्त्यांना देखील सहभागी केलं तर आपल्याला जास्त उपयोग होणार आहे, कारण आपल्याला महिला आघाडी पुढे चालवायची, आठवले साहेबांच्या पाठीशी उभं राहायचंय। आठवले साहेब आप हमारे साथ हो तो डरने की क्या बात है, आप हमारे साथ हो तो डरने की क्या बात है। आठवले साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, हम तुम्हारे साथ हैं। नवनिर्वाचित ज्या महिलांची निवड होणार आहे त्यांचं अभिनंदन करते। मुलांच्या पेक्षा मुली ज्या आहेत त्या 10वी मध्ये, 12वी मध्ये, UPSC मध्ये आणि सर्व उच्च शिक्षणामध्ये मुली आघाडीवर आहेत। त्यामुळं आपण सर्वांनी महिलांच्या कल्याणासाठी रिपब्लिकन पक्ष जो आहे हा बाबासाहेब आंबेडकरांनी महिलांच्यासाठी त्यांनी तयार केलेलं हिंदू कोड हे संसदेमध्ये पास झालं नाही। महिलांना न्याय देण्याची आपली मेंटेन्सी नाही, महिलांना समान अधिकार देण्याची आपली भावना नाही आणि त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या कायदे मंत्री पदाचा राजीनामा दिला होता महिलांसाठी। महिला कुठल्याही जातीची असो, महिलांवर होणारा अन्याय जो आहे अन्याय दूर होणं ते आवश्यक आहे। महिलांवर अन्याय करण्याची प्रवृत्ती संपुष्टात आली पाहिजे। महिलांवर सातत्यानं अन्याय करण्याचा प्रयत्न होत असतो।
आणि महिलांवर अन्याय होणार नाही याची काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे. आपल्या मुलांना चांगल्या पद्धतीचे शिक्षण देणं अत्यंत आवश्यक आहे. अलीकडे अत्याचाराचं प्रमाण महिलांवरचं वाढलेलं आहे. रोज वर्तमानपत्रांमध्ये कुठेतरी बातमी येते की इथं अत्याचार झाला, तिथं अत्याचार झाला. त्यामुळं आपल्या मुलांना आपण सांभाळलं पाहिजे. अत्यंत नीतिमत्तेवर आघात करणारे अशा पद्धतीचे अत्याचार, माणुसकीला कलंक लावणारे अशा पद्धतीचे अत्याचार आज आपल्या देशामध्ये होत आहे. आणि ही बाब आपल्या देशासाठी अत्यंत घातक अशा पद्धतीची आहे. त्यामुळे आपण सर्वांनी महिलांचं संरक्षण करणं अत्यंत आवश्यक आहे. मुलींचं संरक्षण करणं अत्यंत आवश्यक आहे. लहान मुलींचं संरक्षण करणं अत्यंत आवश्यक आहे. आणि त्यासाठी रिपब्लिकन पक्षाच्या महिला आघाडीने या ठिकाणी चंद्रकांता सोनकंबळे यांनी आजचा कार्यक्रम ठेवलेला आहे. तशी पहिल्यांदाच महाराष्ट्र प्रदेश महिलांची बैठक होती आहे. पक्षाच्या बैठक आपल्या अनेक होत असतात, महिलांची बैठक जी आहे ती पिंपरी चिंचवडमध्ये पहिल्यांदाच होत आहे. महाराष्ट्राच्या कमीत कमी 17-18 जिल्ह्यातल्या महिला या ठिकाणी आलेल्या आहेत. त्यांना त्यांची पदं जी आहे ती पदं आपण दिलेली आहेत. आणि महिलांना सातत्याने ऍक्टिव्ह करणं अत्यंत आवश्यक आहे. महिलांच्या हातामध्ये काहीतरी रोजगार देणं अत्यंत आवश्यक आहे. बऱ्याचशा ज्या विधवा महिला आहेत ते अचानक त्यांचा जो पती असतो तो अचानक अपघातामध्ये अटॅकमध्ये पडतो. अलीकडे अटॅकचं प्रमाण मोठं वाढलेलं आहे. 20 वर्षाच्या 40 वर्षाच्या मुलांना सुद्धा अटॅक येत आहे. आजारी पडून माणसांचा मृत्यू होत आहे. कोरोनामध्ये अनेक लोकांचा मृत्यू झाला. आणि अलीकडे तर अटॅक असा येतो की तो बोलत चालत अचानक अटॅक येतो आणि माणूस अचानक निघून जातो. कुटुंब एकदम कोरडं होतं. ज्यांच्या घरामध्ये कुणी कमावत आहे त्यांचं ठीक आहे. ज्यांच्या घरामध्ये कुणी कमावत नाही, काहीतरी मुलं 2-3 आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये त्या विधवा महिलेची अवस्था अत्यंत कठीण अशी होती. रिपब्लिकन पक्षाच्या महिला कार्यकर्त्यांनी, रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आपल्या विभागामधल्या, आपल्या शाखेमधल्या अशा काय महिला आहेत का, त्यांची काय अडचण आहे, त्यांना काय मदत करणं अत्यंत आवश्यक आहे, त्यांना कसा रोजगार देणं अत्यंत आवश्यक आहे, या सगळ्या बाबींचा अभ्यास करून आपण अशा महिलांना मदत करणं अत्यंत आवश्यक आहे. त्यांच्या मुलांना नोकरी मिळवून देणं आवश्यक आहे. त्या महिलांना एखादी नोकरी मिळवून देणं आवश्यक आहे. त्यांना स्वयंरोजगार देण्याच्या संबंधामध्ये मदत करणं अत्यंत आवश्यक आहे. माझ्याकडे आलेल्या अनेक महिलांना मी मदत केलेलीच आहे. आपण आपल्या भागातल्या महिलांच्यासाठी बचत गट आहे किंवा एखादा छोटा मोठा वडापावचं दुकान आहे, भाजीपावचं आपले स्टॉल आहे, अशा पद्धतीचे स्टॉल, आपल्या भाजीचा धंदा आहे, त्यांना कर्ज मिळवून देणं आहे. मुद्रा योजनेच्या अंतर्गत 50,000पासून ते 10 लाखापर्यंत लोन मिळतंय. महात्मा फुले कॉर्पोरेशन 1 लाख, 2 लाख, 3 लाख, 4 लाख, 5 लाखाचं लोन मिळतंय. NSFDCचं खादी ग्रामोद्योग आहे, त्या खादी ग्रामोद्योगच्या बऱ्याचशा योजना आहेत. MSMEच्या बऱ्याचशा योजना आहेत. माझ्या मंत्रालयात एक व्हेंचर कॅपिटल फंड नावाचं एक स्कीम आहे. 15 कोटी पर्यंत आमच्या मंत्रालयाच्या वतीनं 75% रक्कम देण्यात येते. त्याच्यामध्ये लिमिटेड एखादी कंपनी बनवून महिलांनी सुद्धा त्याच्यामध्ये पुढाकार घेणं अत्यंत आवश्यक आहे. आणि महिलांनी स्वयंरोजगार जो आहे हा स्वयंरोजगार सुरू करणं अत्यंत आवश्यक आहे. त्या रोजगाराच्या माध्यमातून स्वतःचही जी अडचण दूर होते आणि इतर महिलांना आपण त्याच्यामध्ये रोजगार देऊ शकतो. त्यामुळे रिपब्लिकन पक्षाची ज्या ठिकाणी शाखा आहे त्या ठिकाणी महिलांची शाखा, गाव तेथे महिलांची आठवड्याची शाखा, तालुक्याची कमिटी, जिल्ह्याची कमिटी, शहराची कमिटी आणि महिलांना अत्यंत ऍक्टिव्ह बनवण्याचा प्रयत्न हा कार्यकर्त्यांनी करणं अत्यंत आवश्यक आहे. ज्या महिला काम करतात त्यांना सपोर्ट करणं अत्यंत आवश्यक आहे.
कार्यकर्त्यांनी विनाकारण हे नको ते नको, महिला अशा पद्धतीची जास्त पॉलिटिकल भूमिका घेता कामा नये. ज्या महिला ऍक्टिव्ह आहेत त्या ऍक्टिव्ह महिलांना आपण संधी देणं अत्यंत आवश्यक आहे. जिल्हा अध्यक्षांना विचारून नेमणुका करायची आहेत, गोष्ट खरी आहे, परंतु जिल्हा अध्यक्षांनी थोडंसं लिबरल वागणं अत्यंत आवश्यक आहे. आणि अशा पद्धतीनं महिलांच्यासाठी आपल्याला काम करायचं आहे. महिला आघाडी आपण महिला आघाडी ऍक्टिव्ह करायची आहे. इतर पक्षामध्ये पाहिलं तर अर्ध्या महिला असतात. एखाद्या सभेमध्ये जर आपण पाहिलं तर अर्ध्या पुरुषा महिलाही भरलेल्या असतात. आपल्या सभेमध्ये एकही महिला दिसत नाही, अशा पद्धतीची परिस्थिती आहे. त्यामुळे कार्यकर्त्या महिलांनी सुद्धा महिला आणल्या पाहिजेत, फक्त पद घेऊन चालणार नाही आहे. आपली सभा पक्षाची असेल तर त्या ठिकाणी महिलांची मोठी संख्या असली पाहिजे. कॅन्सरच्या काळामध्ये मात्र मी पाहिलेलं आहे की महिला भरपूर असायच्या, पण रिपब्लिकन पक्षाच्या काळामध्ये एक महिला त्या सभेमध्ये दिसत नाही. म्हणजे फक्त ज्या भाषण करणाऱ्या महिला आहेत तेवढ्याच असतात. त्यामुळे महिलांनी सुद्धा आपल्या महिला आणल्या पाहिजे. आणि आपली सभा जी पक्षाची आहे त्या पक्षाच्या सभेची जी ताकद आहे ही ताकद इतर पक्षांनी सुद्धा बघितली पाहिजे. आणि आपल्या सभा होताना त्या सभा मोठ्या झाल्या पाहिजे, जेणेकरून येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये, जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये, नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये महिलांना संधी द्यायची आहे. ज्या ठिकाणी महिलांचा वार्ड आहे त्या ठिकाणी महिलांना आपल्याला तिकीट द्यायचं आहे. आणि अशा पद्धतीनं आपल्याला अत्यंत चांगल्या पद्धतीचं काम करायचं आहे. त्यामुळे आज आपण सगळ्या महिला या ठिकाणी आलेल्या आहात. मी काय सगळ्यांची नावं घेत नाही, सगळ्या महिला नेत्या या ठिकाणी आलेल्या आहेत. आपण सर्वजण या ठिकाणी आलेले आहात. आणि कुठली अडचण असेल तर आम्ही आपल्या सोबत आहोत. आपल्या अडचणी दूर करण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचा आहे. काही सहकारी संस्था आपल्याला सुरू करायची आहे. सहकार क्षेत्रामध्ये सुद्धा आपण उतरलं पाहिजे. आणि सहकारी तत्वावर महिलांचा जो आर्थिक जो उत्कर्ष आहे तो करणं अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचा आहे. काही अडचणी असतील तर चंद्रकांत सोनकांबळे या ठिकाणी उपस्थित आहेत. बाकीच्या सगळ्याच आपल्या कार्यकर्ते या ठिकाणी आहेत. आशाताई लांडगे आहेत, शिलाताई गांगुर्डे आहेत, अभयाताई सोनवणे आहेत, सुनीता वाडेकर आहेत, आपल्या संगीताताई आठवले आहेत, या वरिष्ठ उपाध्यक्ष आहेत. या ठिकाणी सगळ्या महिला या ठिकाणी आलेल्या आहेत. त्या सगळ्या महिलांचं मी या ठिकाणी हार्दिक आभार व्यक्त करतो. आणि ज्या काही अडचणी आपल्या असतील त्या पक्षाध्यक्ष म्हणून मी आपल्याला पूर्णपणे मदत करत राहीन एवढाच विश्वास आपल्याला देतो आणि माझे दोन शब्द संपवतो. जय हिंद, जय भारत.